टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नाही, आपण बघितलं तर अमृत योजनेच्या कामाची अंतिम टप्प्यात हे काम आहे, परंतु हे काम अमृत योजनेचं जरी झालं तरी लोकांना पाणी देणं शक्य होणार नाही। हे लोकांना पाणी जर द्यायचं असेल तर याचं जे विद्युतीकरणाचं टेंडर आहे, म्हणजे ह्या पाण्यांमध्ये बसवणारे पंप आणि जे इलेक्ट्रिफिकेशन आहे त्याचं टेंडर अजून झालेलं नाही। ते टेंडर प्रक्रियेमध्ये आहे, ते व्हायला कमीत कमी 6 महिने लागणार आहेत। हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या लोकांना पाणी देता येणार नाही। कसं आहे, माझी एवढीच विनंती आहे की गेल्या 8 वर्षापासून ही योजना चालू आहे, या योजनेला गती देण्याचं काम सगळ्यांनी करावं। याच्यामध्ये कुठेही राजकीय रंग देण्याचं काम कोणी करू नये, कारण ही योजना मंजूर करताना मी स्थायी समितीचा सभापती होतो आणि त्या काळामध्ये ही योजना मंजूर झालेली आहे। या योजनेचा खडा ना खडा मला माहिती आहे। लोकांना जर पाणी द्यायचं असेल तर इलेक्ट्रिफिकेशनचं टेंडर झाल्यानंतर दिवाळीच्या आसपास लोकांना पाणी देता येईल अशी ही योजना आहे, परंतु या योजनेचा पाठपुरावा सातत्याने करावा लागेल तरच ही योजना पूर्ण होऊ शकेल, नाहीतर लोकांना पाणी मे महिन्यामध्ये पण मिळणार नाही। जोपर्यंत विद्युतीकरणाचं टेंडर होत नाही तोपर्यंत लोकांना पाणी देणं शक्य होणार नाही। माझं एवढंच म्हणणं आहे की आपण लोकांची दिशाभूल कोणी करायला नाही पाहिजे, फक्त लोकांना एवढंच आश्वस्त करायला पाहिजे की इलेक्ट्रिफिकेशनचं टेंडर झाल्यावर 8 महिन्यामध्ये पाणी लोकांना मिळेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।